माननीय कवी लक्ष्मण शिंदे सर यांना साहित्य रत्न पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करत आहोत। मी लीना मॅडम यांना विनंती करतो की त्यांना पुरस्कार द्यायचा आहे। माननीय लक्ष्मण शिंदे हे ज्येष्ठ कवी, पर्यावरण प्रेमी व निवृत्त वन विभाग अधिकारी आहेत। त्यांनी वन विभागात लेखपाल म्हणून कार्य करताना प्रामाणिकपणे सेवा बजावली असून 31 मे 2025 रोजी सेवानिवृत्त झाले। साहित्य क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले असून काटेवरी वाट आणि हिरव्या वाटा हे त्याचे 2 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत। त्यांच्या कवितांमधून निसर्गप्रेम, सामाजिक जाण आणि संवेदनशीलता प्रकर्षाने जाणवते। सुंदर सकाळ व मोबाईल या त्यांच्या कविता बालभाषिक किशोर मासिकात प्रसिद्ध झालेल्या आहेत। त्यांना आतापर्यंत 18 राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। अमृत कलश या आकाशवाणी कार्यक्रमातही त्यांचा सहभाग लाभला आहे। सेवानिवृत्तीनंतर ते पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असून शाळा व महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात। वनवा प्रतिबंध आणि जनजागृतीसाठी त्यांनी वनवा हा लघुपट तयार केलेला आहे। तसेच त्यांच्या कविता डोंगराचे दुःख वन विभागाच्या जनजागृतीसाठी वापरण्यात आलेले आहे। ते एक उत्तम वक्ते असून विविध साहित्य संमेलनामध्ये अध्यक्ष म्हणून, प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झालेले आहेत। निसर्ग कवी म्हणून त्यांची ओळख सर्वदूर पसरलेली आहे आणि अशा ह्या व्यक्तिमत्वाचा आज आपल्या व्यासपीठावरती, पल्लवच्या व्यासपीठावरती सन्मान होतोय ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। मी लीला पाटील मॅडम यांना विनंती करतो की त्यांना साहित्य रत्न पुरस्कार 2026 देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे। अतिशय संवेदनशील असं व्यक्तिमत्व, निसर्गाशी असलेलं प्रेम आणि ते प्रेम सर्वांना वाटत फिरताना आपल्याला दिसत आहे। पुढील कार्यक्रमाचे पुढील प्रमुख पाहुणे आहेत ज्येष्ठ लेखिका, कवयित्री सन्माननीय रेखा दीक्षित मॅडम। ह्यांना पल्लव साहित्य रत्न पुरस्कार 2026 हा सन्मान देऊन आपण करणार आहोत। माननीय रेखा अनिल दीक्षित या कोल्हापूर येथील राजाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राचार्य आहेत आणि त्या 2008 मध्ये त्या सेवानिवृत्त झाल्या। शिक्षण क्षेत्रात त्यांनी तब्बल 35 वर्ष उत्कृष्ट अध्यापन सेवा बजावली। आत्माराम विद्या मंदिर ओगलेवाडी येथे त्यांनी अध्यापनाची सुरुवात केली। राजश्री शाहू छत्रपती विद्यानिकेतन येथे 18 वर्ष सहाय्यक शिक्षिका, रेक्टर ऑफ ऑर्डर म्हणून कार्य केले। पुढे वीण राजाराम हायस्कूलमध्ये सहाय्यक प्राध्यापक व प्राचार्य म्हणून जबाबदारी सांभाळली। मराठी, हिंदी व संस्कृत या विषयांचे त्यांनी प्रभावी अध्यापन केले। त्यांचे मनातील देवळी हे पुस्तक विशेष गाजले आणि त्यास राज्यस्तरीय पुरस्कारही प्राप्त झालेला। दीपज्योती सुभाषित माला हा त्यांचा आणखी एक प्रकाशित ग्रंथ आहे। मौनातला चाफा, स्मरणगंध, सैलानी, वर्णसखी, अमृत पर्यटन अनुभव ही विविध पुस्तके प्रकाशित झालेली आहेत आणि विविध साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षा, प्रमुख पाहुण्या व कवयित्री म्हणून त्यांचा सन्मान झाला आहे। आणि अशा ह्या आमच्या ज्येष्ठ लेखिका रेखा दीक्षित मॅडम यांचा सत्कार सालुंके मॅडम यांनी त्यांनी त्यांचा सन्मान करायचा। नेहमी कुठलंही हे असलं तरी आम्हाला रेखा मॅडमचं खूप मार्गदर्शन असतं आणि आमच्या ह्या साहित्य पल्लवमध्ये एक अशा ज्येष्ठ लेखिका आहेत की त्यांचा आम्हाला नेहमी आधार वाटतो। एक आईसारखं मातृत्व आहे। आणि आजच्या कार्यक्रमाच्या संमेलनाध्यक्ष, कवयित्री, शिक्षिका माननीय सौ संगीता साळुंखे मॅडम ह्यांना पल्लव परिवाराकडून छोटासा एक सन्मान त्यांना आम्ही देतोय। सौ लीला पाटील मॅडमने विनंती करतो की त्यांना तो सुपूर्द करायचा आहे। आज आपल्या समोर परिचय करून देताना आनंद होतो की शिक्षण व संस्कार आणि साहित्याची त्रिवेणी संगम असलेल्या ह्या व्यक्तिमत्वाचा सौ संगीता गौरवनाथ साळुंखे यांचा सन्मान होतोय। मूळचा देवगाव तालुका जिल्हा सातारा
सनीराय BA त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि प्राथमिक शिक्षिका म्हणून 34 वर्ष प्रदीर्घ सेवा त्यांनी बजावलेली आहे. सध्या त्या खावडी तालुका जिल्हा सातारा येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत आणि शिक्षिका नोकरी असून जीवन पद्धती आहे आणि विश्वास त्यांच्या कृतीने सतत आपल्याला दिसतोय. पुढील उद्घाटकांचा सन्मान लेखक माननीय श्री किरण तोडकर सर यांना पल्प परिवाराकडून खास मानपत्र देऊन सन्मानित करत आहोत. मी सौ लीना पाटील यांना विनंती करतो की त्यांनी किरण सरांना मानपत्र देऊन सन्मानित करायचं आहे. किरण लक्ष्मण तोडकर सूर्यवंशी हे सातारा जिल्ह्यातील नरवाडी येथील रहिवासी असून व्यवसायाने शेतकरी आहेत. त्यांनी 10वी पर्यंत शिक्षण घेतले असून साहित्य क्षेत्रातील सक्रिय योगदान मिळालेले आहे. ते सध्या पल्प पब्लिक रिसर्च अहमदाबाद महाराष्ट्राचे अध्यक्ष तसेच नरवाडी येथे शिवसेना अध्यक्षपदही ते भूषवत आहेत. प्रेरणा, अर्थ प्रेमाचा आणि संघर्षाच्या वाटेवर हे त्यांचे 3 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. रणवीर हे त्यांचे देशभक्तीपर 2 अंकी नाटकही सादर केलेले आहे. त्यांच्या कविता विविध नामांकित वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या आहेत. कवी जातीचा शोध लावून त्यांनी शेती क्षेत्राचे नाव कमावलेले आहे. आणि असे आम्हाला असे आमचे गुरुवर्य किरण तोडकर सर त्यांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन लाभलं. नेहमीच आम्हाला त्यांचं सहकार्य असतं. आमच्या ह्या पल्पचे एक उजवे हात सांगितलं तरी चालेल असे आमचे किरण तोडकर सर यांचा ह्या ठिकाणी सन्मान होतोय हे आमच्यासाठी खूप अभिमानाचं आहे. आणि दोन्ही मानपत्र किरण सरांचं मानपत्र आणि बारी सरांचं आपण कवी संमेलनामध्ये आपण